खरीप हंगाम तोंडावर असताना एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसानं अमरावती जिल्ह्यात 15,000 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचं नुकसान केलं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत कपात करण्यात आली आहे। ही मदत आता 27 मार्च 2023च्या शासन निर्णयाप्रमाणे देण्यात येणार असून 2 हेक्टरच्या मर्यादित आहे। प्रशासनाला त्यानुसार मदत निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे। जिरायती पिकांसाठी 8,500 बागायती, 17,000 व बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये निकष आहेत। तर जिल्हा प्रशासनानं प्रस्ताव राज्य सरकार शासनाकडे पाठवल्यानंतर त्या प्रस्तावावर मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत मिळणार आहे। आजच्या एपीएमसीच्या भावाच्या हिशोबानं 3,000 रुपयाचा जरी भाव पकडला तरी 1.5 लाख रुपयाचं माझं उत्पन्न होतं। आज ते पूर्णपणे माझं उत्पादन पाण्यामुळे, अवकाळी पाण्यामुळे पूर्ण उत्पादन माझं आज पाण्यात गेलेलं आहे। त्याच्यामुळं सरकारनं काहीतरी याच्यावर लक्ष देऊन किंवा जबाबदारी स्वीकारून या गोष्टीची काहीतरी मला मदत करावी। 5 ते 6 दिवस झाले या तिवसा तालुक्यात सतत पाऊस पडून राहिला। या पावसामुळे कांदा असो, ज्वारी असो, तीळ असो या उत्पादनाचं इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आज आम्ही आमचे मित्र आहे प्रशांत साबळे यांच्या शेतात आलो। अक्षरशः यांची ते 1.5-2 एकराची जी ज्वारी होती ते ज्वारी पूर्ण तर ते पाण्यामुळं पूर्ण सडलेली आहे। आपण पाहतो का पूर्ण ज्वारीला कोंबा आले। आमच्या शासनाला एकच विनंती आहे का त्यांना काही ना काहीतरी मदत या शासनाने केली पाहिजे।